के सभी पात्र काल्पनिक है. ठीक है. चला लक्ष द्या. तत्सम शब्द बघू. आता मूळ काही थोडासा पहिलं वचन तत्सम शब्द बघू, त्याच्यानंतर मग काही तत्सम शब्द शिकू. तत्सम शब्द ठीक आहे. शब्दसिद्धी मधला आपण तुम्हाला एमपीएससीला याचा हा जो शब्दसिद्धी पाठ घेतला आपण त्या दिवशी, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न राहतात प्रत्येक पेपरला. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून तो तत्सम शब्द जो खूपच राहतात. तत्सम शब्द, कारण की खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. तत्सम शब्द ओळखा असं आपल्याला प्रश्न विचारते. खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा. तत आणि सम. सम म्हणजे सारखा, सत म्हणजे आलेला, म्हणजे संस्कृत मधून जशाचा तसा आलेला शब्द म्हणजे कोणता शब्द? तत्सम शब्द. क्लिअर इथपर्यंत स्टोरी आहे आपल्या तत्सम शब्दाची स्टोरी आहे. ती स्टोरी शिकवत आहे तुम्हाला. ठीक आहे. स्टोरी मध्ये पात्र आहे, पात्रात तिरपण मास्तर नाही आहे. हा ठीक आहे. हो यस. तत्सम शब्द शिकवत आहे. बस आज आपण आपल्या नाव काय तुझं? ऋत्विक. बरं झालं आकाश वगैरे नाही आहे. ठीक आहे. तर बघा लक्षात ठेवायचं, आपण तत्सम शब्द बघत आहोत. मॅडम बरोबर रिकॉर्ड करा. मला याची रेकॉर्डिंग पाहिजे. 2 मिनिटं थांबू. तर ही स्टोरी अशी आहे की एक राजा असतो, त्याची एक राणी असते, त्याला एक पुत्री असते, त्याला एक पुत्र असते. ठीक आहे. एक कर्ण असतो, एक ऋषी असते. यांची ही स्टोरी आहे. पुराणातल्या स्टोऱ्या तुम्ही ऐकल्याच असाल. काय होतं? नागपूर नावाचं एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये रघुजी भोसले नावाचे एक राजे होते. आहे ना. आता रघुजी भोसलेची तलवारीचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. करंट मध्ये आहे का? आहे का? आहे ना. सेन्सस चालू आहे का करंट मध्ये? सेन्सस काय म्हणते? सेन्सस कसं कोण सुरू केली होती? पहिलं कोण सुरू केली होती? लॉर्ड रिपन. जनगणना कोण सुरू केली होती? मी मराठीत सांगू शकतो, इंग्लिश मध्ये नाही. सांगा रे थोडं जनगणना. आता मॅडम तोपर्यंत सेटअप करत आहे. कोण सुरू केली होती? जनगणना. यालाच काय म्हणतात रे? सेन्सस. अजून पॉप्युलेशन सेन्सस. अरे एकच शब्द समजा. अजून काय म्हणतात? याला एक मराठी शब्द आहे, जबरदस्त मराठी शब्द आहे. सांगा. जनगणनाला एक मराठी शब्द आहे, जबरदस्त शब्द आहे. ग्रामीण भागात बोललं जाते. ग्रामीण भागात बोललं जाते. इकॉनॉमी शिकताना शिकले का? ओके. सांगा. जनगणनेला शब्द आहे एक मराठी. सांगा कोणता? शीर आहे तुम्हाला. शीर म्हणजे काय? शीर म्हणजे काय? डोकं आहे ना तुम्हाला? का ठेवलेला घरी आहे ना. शीर म्हणजे डोकं आणि शीर गिनती म्हणजे जनगणना. अगोदरचे आमचे गावात शीर गिनतीवाले आले म्हणतात की नाही. तर शीर गिनती म्हणजे काय होते? जनगणना. शब्द लक्षात ठेवायचा. शीर गिनती. ओके. शीर गिनती. तर आता आपण तत्सम शब्द बघणार आहोत. काय बघणार आहोत? तत्सम शब्द. चला स्टोरीकडे लक्ष द्या. तत्सम शब्द आपण बघणार आहोत. तत्सम शब्द म्हणजेच काय? संस्कृत मधून जशाच्या तसे आलेले. ठीक आहे. मोदावरून जशाचे तसे आलेले नाही. कुठून? संस्कृत मधून जशाच्या तसे आलेले म्हणजेच काय? तत्सम शब्द. ठीक आहे. तर तत्सम शब्द म्हणजे आपण बघत आपल्या मराठीचा उगम कोणत्या भाषेपासून झालेला आहे? संस्कृत भाषेपासून झालेला आहे. मग संस्कृतचा जे शब्द असतील ते आपल्या मराठीत ऍट इट इज असतील. तर त्याची स्टोरी बघू. जवळपास अर्धा पाऊण तास तशी स्टोरी चालणार आहे. ठीक आहे. आणि स्टोरी आहे. स्टोरी लक्षात ठेवायचं. स्टोरीने शब्द लक्षात राहतात. म्हणजे किरपान साराचे कमीत कमी पेपर ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हा करा चट्टी कधी विसरणार आहे का? विसरणार आहे का? विसरणार आहे का? शब्द शिकवले ना त्या दिवशी. चट्टी या आहे की नाही? लंगोटी मित्र आहे की नाही? कटप्पा कोणतं सांगितलं? उत्तप्पा, पापड, लोणचं, खोबरं शिकलो ना आपण त्या दिवशी. काय? गुंडप्पा. अजून काय? गुंडा, गुंडी. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं?
खळगित्ता, अजून अप्पा, अक्का, अण्णा, ताई, आके, आते, ठीक आहे. काहो, त्याच्यानंतर काय खांडा, त्याच्यानंतर काय आपण शिकलो होतो ना. हा कोण होता तो? जयप्पा, विठोबा. हा जयप्पा, विठोबा. त्याच्यानंतर कोण? चिंदी. आणि एक कल्याणी. झुरड. झुरड शिकलो होतो. झुरड म्हणजे खास मिळून तर झुरड आहे इथं, आहे का नाही? हा किल्ली, हा नथनी, बांगडी, चप्पल. हे शब्द कोणते आहेत? शब्द स्टोरी वाईज लक्षात ठेवा, तेव्हा जास्तीत जास्त शब्द तुमच्या लक्षात राहतात. तर तसेच ही आपली तत्सम शब्दाची स्टोरी आहे. तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत मधून जसेच्या तसे जे शब्द येतात त्यांना आपण काय म्हणायचं? तत्सम शब्द. ठीक आहे, तत्सम शब्द. चला तर सुरुवात करू आपल्या स्टोरीला. तर बघा, तत्सम शब्दाची स्टोरी ऐकताना एक गाव होतं, एक शहर होतं, एक राज्य होतं. कोणतं नावाचं राज्य होतं? तत्समपूर नावाचं राज्य होतं. काय होतं? तत्समपूर. लिहायचं नाही, ठीक आहे, मी लिहितोय तत्समपूर. तत्समपूर नावाचे हे राज्य होतं. हा पात्र आहे आपला. तत्समपूर नावाचं राज्य होतं. ठीक आहे, म्हणजे आपण काय बघणार आहोत? तत्सम शब्द बघणार आहोत. काय बघणार आहोत? तत्सम शब्द. आपण त्या दिवशी गावातली स्टोरी बघितली होती. कोणत्या गावची? कन्नड गावची स्टोरी पाहिली होती. आज आपण पाहू तत्सम गाव म्हणजे तत्सम राज्याची स्टोरी पाहू. तर हे तत्सम नावाचे राज्य होतं. ते काय होतं? प्रजासत्ताक होते. काय होते? प्रजासत्ताक. प्रजासत्ताक शब्द लक्षात ठेवायचा. काय आहे? प्रजासत्ताक. राज्य कसे होते? प्रजासत्ताक होते. प्रजासत्ताक असल्यामुळे तिथं काय असेल? जसं भारतामध्ये प्रजासत्ताक आहे, भारत हा प्रजासत्ताक देश आहे, मग भारतामध्ये काय आहे? लोकशाही आहे. काय आहे? लोकशाही आहे. काय आहे? लोकशाही. लोकशाही आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये लोकशाही शब्द लक्षात ठेवा. लोकशाही नाही आहे, लोकशाही शब्द नाही आहे. हा लोकशाही शब्द, शाही वगैरे शब्द हे फारसी अरबी मधून येतात. ठीक आहे, प्रजासत्ताक आहे म्हणून इथं लोकांची सभा म्हणजेच काय आहे? लोकसभा. काय आहे? लोकसभा. लक्षात ठेवायचं. काय आहे? लोकसभा. राज्याची सभा म्हणजे राज्यसभा. शब्द आला का लक्षात? मग राज्यसभा हा शब्द विचारला तुम्हाला तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की राज्यसभा हा शब्द कोणता शब्द आहे? तत्सम शब्द. ठीक आहे, राज्यसभा. इथं काय आहे? विधान परिषद आहे. विधान परिषद आहे. किती राज्यात आहे विधान परिषद? किती राज्यात आहे? 6 राज्यामध्ये आहे विधान परिषद आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आता बघा तिथं प्रजासत्ताक आहे म्हणजे काय? तत्समपूर नावाचं राज्य प्रजासत्ताक आहे, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधान परिषद आहे. मग याच्यामध्ये साम्यवाद असेल का? साम्यवाद असेल का? जिथं लोकशाही तिथं साम्यवाद असतो का? साम्यवादाचे जनक कोण? साम्यवादाचे जनक कोण? किरपान सर, अतुल सर, कोण आहे साम्यवादाचे जनक? साम्यवादाचे जनक कोण? ओय बापू मोबाईल घेऊन देणार रे, रडू नको. त्या मोबाईलला विचारायला थोडंसं आराम दे. साम्यवादाचे जनक पाहिजे होता, मेसेज करत होतास तिला. साम्यवादाचे जनक कोण? अरे काय रे, एमपीएससीची तयारी करता रे का हो? अनुभव वाटी भर पाहिजे असं शिकवायला रे, डुबायला नाही. काय साम्यवादाचे जनक कोण? खरं सांगतो इमानदारीने माझ्या अकॅडमी करायचं स्वतःबद्दल मार्क द्या. खरं सांगतो, हे जे बेसिक प्रश्न आहेत ना, हे बेसिक प्रश्न सुटायलाच नाही पाहिजेत. एमपीएससी तयारी करत आहोत आपण, काही साध्या गोष्टीची तयारी नाही करत आहोत. यूपीएससी ह्या नाही, पोलीस भरती तयारी नाही करत आहोत. साम्यवादाचा जनक कोण? तर कार्ल मार्क्स आहे का? कार्ल मार्क्स आहे ना, तर कार्ल मार्क्स लक्षात ठेवायचं. तर तत्समपूर नावाचं राज्य काय होतं? प्रजासत्ताक होतं. लोकसभा होती, राज्यसभा होती, विधान परिषद होतं. म्हणून इथं साम्यवाद असेल का? नाही, त्याच्यामध्ये काय नव्हतं? साम्यवाद नव्हतं. स्टोरी आली लक्षात? म्हणजे साम्यवाद शब्द कोणता शब्द आहे? तत्सम शब्द आहे. कोणता शब्द आहे? तत्सम शब्द. ठीक आहे, तर एवढं क्लिअर. मग आता या राज्याची राजधानी असेल काय? ते राजधानी असेल ना, जसं नागपूरची राजधानी काय आहे? मौदा. राज्याची राजधानी असेल ना, त्या तत्समपूर नावाच्या राज्याची राजधानी होती. काय होती? राजधानी. लक्षात ठेवायचं, राजधानी. राजधानी काय होती? राजधानी काय होती? शशीनगर.
कोणतं नगर? शशीनगर. जसं नागपूर नगर आहे तसं शशीनगर हे नावाची काय होती? राजधानी होती. हे नगर कुठं वसलं होतं? जसं नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? नाग नदीवर आहे. कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? नाग नदीकाठी वसलं आहे. तसंच हे शशीनगर पवित्र शहर काय आहे? पवित्र. पवित्र शब्द लक्षात ठेवायचा. पवित्र. पवित्र अशा कोणत्या नदीकाठी? शरयू. कोणती नदी? शरयू. शब्द लक्षात ठेवायचा, क्रम लक्षात ठेवायचा. आपण बघत आहोत तत्सम शब्द. तत्सम शब्दामध्ये तत्सम नावाचं राज्य होतं, प्रजासत्ताक होतं, लोकसभा होती, राज्यसभा होती, विधान परिषद, साम्यवाद नव्हता. याची राजधानी कुठं होती? शशीनगर. कुठं? पवित्र अशा कोणत्या नदीकाठी? शरयू नदी. नदी किंवा इलाच म्हणतो आपण. काय म्हणतो नदीलाच? सरिता. सरिता. ठीक आहे. नदी काठी किंवा सरिता काठी काय होतं? ते शहर होतं. क्लिअर? शब्द क्लिअर? डोक्यात बसले का शब्द? सरिता काठी होतं. ठीक आहे. मग आता एवढं क्लिअर. मग याचा काय असेल? राजा होता. राजा. राजा किंवा काय होता याचा? नृप. नृप म्हणजे राजा होते. लक्षात ठेवायचं. नृप म्हणजेच काय होते? राजा. नृप होता. त्याचा नाव होता. कोण होता तो? थलायवा. कोणाला म्हणतात? थलायवा कोण? रजनीकांत. कोण होता? राजा होता. त्याचं नाव होता रजनीकांत. शब्द लक्षात ठेवायचं. राजा. थलायवा म्हणतात त्याला. रजनीकांत होता. मग तो काय होता? रजनीकांत आता काहीतरी करत असेल ना, त्याला उपाध्या धारण केले असेल ना, म्हणून हा काय होता? शिवपूजक होता. काय होता? शिवपूजक. लक्षात ठेवायचं. काय होतं? शिवपूजक होता. त्याला उपाधी धारण केला होता. स्वतःलाच काय म्हणायचा? पृथ्वीपती. काय म्हणायचा? पृथ्वीपती म्हणजे पृथ्वीचा पती किंवा पृथ्वीचा स्वामी. पृथ्वीपती होता. तो काय होता? धर्मपालक होता. काय होता? धर्मपालक. तोच काय होता? त्याने उपाधी धारण केली. स्वतःलाच काय म्हणायचं? वायुपुत्र कुणाला म्हणतात? पवन सुत हनुमानाला म्हणतात ना. यानं तशीच उपाधी धारण केली होती. स्वतःला काय म्हणे? वायुपुत्र उपाधी धारण केली होती. आलं का लक्षात? शब्द कुटप करत चला. लिहान बे माझ्याकडे पाहिजे. चला बे माझ्याकडे बघून राहिले, जसे स्टोरी ऐकून राहिले. एकता शब्द मग मिटवलं तर मग मिटवले म्हणाले. ठीक आहे. समजलं? तुम्ही आता लिहत चालत चला. एक एक शब्द म्हणजे मी तसं तसं लिहितो. हो या ना. ठीक आहे. तर तसं रजनीकांत होता. रजनीकांत. रजनीकांत काय होता? शिवपूजक होता. पृथ्वीपती होता. काय म्हणायचा? धर्मपालक होता. तो स्वतःला काय म्हणायचा? वायुपुत्र म्हणायचा. ठीक आहे. मग त्याची काय होती? कोण असेल? राज्याची कोण? राणी. काय होती? राणी. राणी होती. ठीक आहे. राज्याची कोण होती? राणी किंवा राज्ञी. हा आपला ह्या आहे. राज्याची काय होती? राणी. राणीचं नाव? राणीचं नाव आता हा भाऊ आमचा रजनीकांत. तर भाऊची पत्नी कोण? रजनीगंधा. कोण होती? रजनीगंधा. समजला? म्हणजे रजनीगंधा शब्द कोणता आहे? तत्सम शब्द आहे. कोणता शब्द आहे? तत्सम. विसरणार नाही. मी तुम्हाला सांगतो ना, आयुष्यभर नाही विसरणार. किरपाल मास्तरची स्टोरी आहे. स्वतःच्या हाताने बनवलेली आहे. कोणाची उधार घेतलेली नाही आहे. कोणाच्या पुस्तकातून घेतलेली नाही आहे. स्वतः बनवलेली आहे. स्वतः याच्यावर वर्क केला. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं. काय होतं? आपण काय बघत आहोत? थोडं स्टोरी रिवाइज करू. काय बघत आहोत? तत्सम नावाचं काय बघत आहोत? राज्य आहे. त्या राज्य कसं आहे? प्रजासत्ताक आहे. कसं आहे? त्याच्यामध्ये काय आहे? लोकसभा आहे, राज्यसभा आहे, विधान परिषद आहे. साम्यवाद आहे का? नाही. कारण त्याची राजधानी कोणत्या नदीकाठी आहे? शशीनगर. कोणत्या नदीकाठी? पवित्र अशा कोणत्या नदीकाठी? शरयू नदीकाठी किंवा सरितेकाठी. तिचा राजा होता किंवा रूप होता. कोण होता? रजनीकांत. रजनीकांत काय होता? शिवपूजक होता. स्वतःला काय समजायचा? पृथ्वीपती, धर्मपालक, वायुपुत्र अशा त्याने उपाध्या धारण केलेल्या होत्या. मग त्याच्या राजाची काय होती? राणी किंवा राज्ञी. ठीक आहे. आता त्याच्या राजाची किंवा राण्याची कोण होती? राणी होती किंवा राज्ञी होती. ते कोण होती? रजनीकांतची कोण होय? बायको. मराठी शब्द गेला लेखा.
हे कोण होय? याची पत्नी होय, पत्नी. कोण होय? पत्नी. कोण होय अजून? भार्या. कोण होय? भार्या. अहोवाली नव्हे हा. मग हे आपल्या पतीला कोणत्या नावाने हाक मारायची? ए रजनी इकडे, अशी म्हणणार आहे का? काय अहो रजनी इकडे म्हणणार आहे का? अहो पण नाही. काय म्हणायची? स्वामी. काय म्हणायची? स्वामी. लक्षात ठेवायचं. काय म्हणायची बाबू? स्वामी म्हणायची. स्वामी. स्वामी म्हणायची. ठीक आहे, स्वामी म्हणायची. मग लक्षात ठेवायचं, हा थोडा झूम नाही होत. काय होतं? रजनीगंधा होती. कोणाची पत्नी होती? रजनीकांतची पत्नी होती. ती आपल्या नवऱ्याला काय हाक मारायची? ए रजनी, ए रजा. काय ते मारायची ते मारायची, पण ते शुद्ध शब्दात स्वतःच्या याला काय म्हणायची? स्वामी म्हणायची. काय म्हणायची? स्वामी. मग स्वामी म्हणायची तर रजनीकांतच्या नावाची ती काय लावणार आहे? तेव्हा बिंदी नव्हती पाहिजे, तेव्हा टिकली बी टिकलीचा शब्द होता. प्राचीन काळी टिकलीचा शब्द होता. काय लावणार आहे? कुमकुम. काय लावणार आहे? कुमकुम. लक्षात ठेवायचं. काय लावी ते? कुमकुम. काय लावे? कुमकुम. ठीक आहे. मग आता कुमकुम लावायची कोणाच्या नावाचा? माझ्या नावाचा लावणार आहे नाही ना? कोणाच्या नावाचा लावणार आहे? त्यांच्या नावाचा. माझ्या नावाची लावणारी तिकडे घरी बसली आहे, मोठ्याच बसली आहे का नाही? आपल्या याच्या रजनीकांतच्या नावाची लावायची. ठीक आहे, काय लावायची? कुमकुम. आता एवढा मोठा राजा, एवढी मोठी राणी, मग कोणतरी असेल ना लेकरवाळ आहे का नाही? म्हणून याला एक पुत्र होता, त्याचा नाव होता पुत्र आदित्य. काय होतं? आदित्य. आदित्य मॉडर्न नाव होतं पुराचं. पोराचं नाव काय होता? आदित्य. आणि पोरीचं नाव होता रजनी. काय होता? रजनी. पोरीवर मोठा प्रेम होता, म्हणून पोरीचं दोघांनी नाव आपल्या नावावर ठेवतात ना. जसं विराट कोहली आणि कोणा काय नाव ठेवलं? विरुष्का काहीतरी ठेवलाय. विरुष्का तिकडं तो कोण आहे? रणबीर कपूर आणि काय आलिया भट्ट. राहा असं काहीतरी आहे ना. राहा काहीतरी नाव ठेवलंय ना. रणबीर कपूर आणि कोण ते आलिया भट्ट आहे का नाही? राहा. तसंच आमच्या या रजनीकांत आणि या रजनीगंधाने पोरगी झाली. त्या पोरीचं नाव काय होतं? रजनी. काय होती? रजनी. ठीक आहे. मग हा बघा, हा कोण होय? याचा पुत्र. पोरगा नाही बे. काय होय? आता आपण संस्कृत मध्ये बोलू. काय होता? पुत्र. हे कोण झाली? याची पुत्री. पुत्री. अरे होऊन जाते. काय हे याची कोण होय? पुत्री. ठीक आहे. माझ्या कसं आहे? ठीक आहे. हे याची कोण झाली? पुत्री. ठीक आहे. पुत्री झाली किंवा काय झाली? कन्या. काय झाली? कन्या. शब्द लक्षात ठेवायचा. कन्या शब्द. पुत्री. मग आता मला सांगा, आदित्य आणि रजनीची ती कोण झाली? कोण झाली? आई नाही. आई मराठी शब्द. पण जननी. काय झाली? ती कोण झाली? जननी. शब्द लक्षात ठेवा. जननी किंवा माता. नाही सॉरी, माता नाही, मातृ. काय झाली? मातृ. समजलं? आता समजलं का? इथपर्यंत स्टोरी समजली? पात्र समजले? पात्र समजले? तत्संपूर्ण नावाचं राज्य होतं XXX. ठीक आहे. तिथं काय होतं? प्रजासत्ताक होता, लोकसभा होती, राज्यसभा होती, विधान परिषद, साम्यवाद नव्हता. त्याच्यानंतर काय होतं? राजधानी काय होती? शशीनगर. पवित्र सरयू नदी सरिताकाठी होतं. त्याच्यानंतर राजा होता, नृप होता. ठीक आहे. रजनीकांत स्वतःला शिवपूजक, पृथ्वी होती, धर्मबलक, पायपुत्र, पत्नी, भार्या, राणी, रजनीगंधा, कुमकुम, आदित्य, पुत्र, जननी, मातृ, रजनी, पुत्री, कन्या. इथपर्यंत झालं. बरोबर? एवढे शब्द किती झाले असतील? 22 शब्द झाले असतील. जास्त पण कमी नाही. झाले की नाही? आता एवढे लक्षात आले असतील तुमचे. आता वरी म्हणजे जर अभ्यास केला असता लक्षात राहिले असते. स्टोरी आहे लक्षात ठेवा. कसं ठेवायचं?
आता बघा मग रजनी कशी होती ठीक आहे. तर रजनी कशी होती? संस्कारी होती. काय होती पोरगी? संस्कारी होती. संस्कारी होती. दिसल समोर संस्कारीची आहे. संस्कारी होती. पोरगी कशी होती? सत्कारी होती. काय होती? सत्कारी. ठीक आहे. पोरगी कशी होती? कौमुदी होती. कौमुदी म्हणजे काय होते? सुंदर. कौमुदी. ठीक आहे. त्याच्यानंतर तिचं सृष्टी सौंदर्य म्हणजे काय? म्हणजे पूर्ण पृथ्वीपती होता ना तो. म्हणजे पुऱ्या विश्वामध्ये तिचं काय होतं? सृष्टी सौंदर्य काय होतं? एकदम खुलून दिसायचं. म्हणजे ती एकदम सुंदर होती. म्हणजे तिचं सृष्टी सौंदर्य सृष्टी सौंदर्य एकदम काय दिसायचं? खुलून दिसायचं. काय दिसायचं? खुलून दिसायचं. ठीक आहे. मग आता बघा इथं अजून एक पॉइंट सुटला. रजनीगंधा आदित्य याची कोण होईल? बहीण. पण बहीण शब्द म्हणणं आहे का? नाही. कोणता आहे? भगिनी. कोणता शब्द? भगिनी. भगिनी. आलं का लक्षात? भगिनी. त्याच्यानंतर बघा आता तिला काय घ्यायची होती? बाईला. त्या काळात पोरीला शिकवत का? पोरीला शिकवत का? प्राचीन काळामध्ये पोरीला शिकवत का? नाही. पण पोरीची इच्छा झाली का? पप्पा मेरे को नहीं क्या डान्सिंग के क्लास लगाना. म्हणजे मला काय घ्यायचं आहे? शिक्षण घ्यायचं आहे. काहीतरी घ्यायचं आहे. विद्या घ्यायची. काय म्हणे पोरगी? मला काय घ्यायची आहे? विद्या घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? विद्या घ्यायची आहे. म्हणून ते कोणाला सांगते? पोरगी कोणाला सांगणार? बापाला सांगणार आहे डायरेक्ट? पहिलं कान कोणाचा भरते? आता बाईला गोष्ट काही लागली तर बाई काय म्हणते? पहिलं कोणाच्या मागे पहिलं कान खाते? मम्मीचा कान खाते. हा मम्मीकडे जाते ना. का मम्मी मध्ये असं घेऊन दे ना, मम्मी मध्ये तसं घेऊन दे ना, मम्मी तसं घेऊन. बापाकडे नाही जात. नाही का? डायरेक्ट बापाकडे जाते का? मग ही पोरगी कुठे गेली असेल? कोणीकडे गेली असेल? आपल्या आईकडे गेली. म्हणजे कोणाकडे गेली? रजनीगंधाकडे गेली. आणि आपल्या आईला म्हणते माते किंवा मातृ आईला सांगते मला काय म्हणते? गणित भूगोल किरपान मास्तरचे क्लास, भूगोलाचे क्लास. त्याच्यानंतर भूमिती शिकायची आहे. काय शिकायची म्हणते? भूमिती. त्याच्यानंतर मला काय शिकायची म्हणते? क्रीडा. क्रीडा म्हणजे खेळ. शिकण्याची काय आहे म्हणते? इच्छा आहे. ठीक आहे. म्हणजे काय शिकायचं आहे तिला? विद्या घ्यायची आहे. तिला काय शिकायचं आहे? गणित शिकायचं आहे. कोणाचा? कुणाल सरांचा. भूगोल कोणाचा शिकायचा आहे? किरपान सरांचा नाही, अमोल सरांचा. भूमिती कोणाचा शिकायचा आहे? कुणाल सर. क्रीडा कोणाला शिकायची आहे? XYZ कोणी असेल. मला काय घ्यायचं? ठीक आहे. म्हणजे तिला काय घ्यायची आहे? विद्या. काय घ्यायची आहे? विद्या. समजलं? विद्या घ्यायची आहे. मग ते कोणाला सांगते? कोणाला सांगते? रजनीला सांगते. आता अजून एक टॉपिक सुटला. एक असा स्टोरीज तशी आहे. टॉपिक सुटला. आता मी तुम्हाला इथं म्हटलं होतं का रजनीचं सृष्टी सौंदर्य काय आहे? सुंदर आहे. मग काय काय सुंदर आहे विचारतात ना. तिचा चेहरा सुंदर आहे, नाक सुंदर आहे, डोळे सुंदर आहे, नख आहे ना. नक्की ते म्हणतात ना नाकी नक्षी चांगली आहे पोरगी म्हणतात की नाही. म्हणून तिचे बघा कर्ण. कर्ण म्हणजे काय रे? कान. ओठ. ओष्ठ म्हणजे ओठ. हस्त. हस्त म्हणजे काय? हात. दंत एकदम मोत्यासारखे पिवळे होते पोरीचे. दंत म्हणजे दात. हत्तीसारखे दात असतील मोठे मोठे. ठीक आहे. दंत. पद म्हणजे पाय. हे सर्व काय होतं तिचं? सुंदर होतं. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर बघा मग आता इथं लक्षात घ्या. आईला काय सांगते? मला काय घ्यायची आहे? विद्या घ्यायची आहे. विद्या घ्यायची आहे तर मला काय शिकायचं आहे? गणित शिकायचं आहे, भूगोल शिकायचं आहे, भूमिती शिकायची आहे, क्रीडा शिकायची आहे. ठीक आहे. मग आता त्या काळात शिक्षण घेण्याची इच्छा होती का? काय होतं का? असं मुलींना शिक्षण घ्यावं लागत होतं का? नाही. म्हणून रजनीगंधा कोणाला सांगते? राजाला सांगते. आणि राजा काय करते? आपल्या राज्यात मुलींना काय देण्यासाठी? शिक्षण देण्यासाठी आपल्या राज्यात काय भरवते? शाळा कशी भरवते? पहिलं सभा भरवते. काय भरवते? सभा भरवते. काय भरवते? सभा भरवते. ठीक आहे. सभेत तो काय करतो? अभिभाषण करतो. काय करतो? अभिभाषण. जसं आपले राष्ट्रपती करतात ना. राष्ट्रपतीचं अभिभाषणाने कशाची सुरुवात होते? सत्राची म्हणजे काय? वर्षाचा जो पहिला सत्र असतो काय लोकसभेचा किंवा संसदेचं अधिवेशन असते त्याची सुरुवात होते. कोणाच्या अभिभाषणाने होते? राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. तशी काय भाऊन काय भरवली?
सभा. कोणता थलाइवा आपला कोण रजनीकांत यानं काय भरवली सभा भरवली. ठीक आहे सभा भरवली आणि सभेत त्यानं काय केलं अभिभाषण केलं. राजपत्र काढलं. काय काढलं राजपत्र. त्यानं काय काढलं अध्यादेश काढला. काय काढला अध्यादेश. सांगा राष्ट्रपतीची अध्यादेश काढण्याची कलम क्रमांक 123 आणि उच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाची आणि राज्यपालाची राज्यपाल अध्यादेश काढतो का कलम 213. ठीक आहे पाहून घे. तर काय काढलं त्यानं अध्यादेश सांगितला. काय सांगितला अध्यादेश. त्यानं काय बनवलं अधिनियम बनवला. काय बनवला अधिनियम. काय बनवलं अधिनियम. ठीक आहे अधिनियम बनवलं. त्याने काय काढलं परिपत्रक काढलं. अबे लिहिणं रे बाबू. ते मोबाईल मध्ये जे आहे कसा रे रजनीकडे पाठवू का. परिपत्रक काढलं. काय काढलं परिपत्रक काढलं. त्याने काय केलं नियोजन बनवलं. काय बनवलं नियोजन. नियोजन आहे ना नियोजन आयोग. कधी स्थापना झाली नियोजन आयोगाची तारीख तारीख हा स्टॅटिक जीके आहे. हा जीके पाहिजे. नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली बे आता आहे काय नियोजन आयोग नाहीये ना. आता कोणता आयोग आहे नीती आयोग आहे. मग महाराष्ट्रात कोणता आयोग आहे महाराष्ट्रात कोणता आयोग आहे. जसं भारतात नीती आयोग तसं महाराष्ट्रात काय महाराष्ट्र नियोजन आयोग. काय आहे त्याचं नाव काय मित्रा. काय आहे मित्रा आहे ना. तसंच काय काढलं यानं नियोजन बनवलं. याने काय काढला आयोग आणला. काय आणला आयोग. ठीक आहे याने काय आयोग बनवलं. आता याने हे सर्व गोष्टी केल्या तर मग सिग्नेचर मारायला कुठे जाते सचिवालयात जाते ना. म्हणून हे याने मग काय केलं सचिवालय सचिवालय सचिवालयात याने काय पाठवलं परिपत्रक पाठवलं. ठीक आहे आता मग सचिवालयात कोण असतो कोणीतरी अधिकारी असतील ना. अधिकारी असतात की नाही. मग इथं बसतो आयुक्त असेल कमिटीचा एखादा आयुक्त. ठीक आहे याच्यामध्ये अभियंता बसतो. काय बसतो अभियंता. अभियंता म्हणजे इंजिनियर. ठीक आहे याच्यामध्ये काय असतो अधीक्षक असतो. काय असतो अधीक्षक. हे काय करतात त्याचं मग काय करतात परिपत्रक एखादा पाठवलं तर काय डायरेक्ट सिग्नेचर मारून देतात का पुनर्वेक्षण करतात. काय करतात पुनर्वेक्षण. पुनर्वेक्षण करतात. काय करतात पुनर्वेक्षण करतात. ठीक आहे आणि मग पुनर्वेक्षण करतात आणि सर्व गोष्टी करून मग मुलीला कुठं पाठवायचं शाळेत किंवा विद्या घ्यायला पाठवायचं. त्यावेळेची शाळा नाही. कुठं पाठवलं सासरी नाही ना बे माहेरी म्हणतेस तू तुमच्या सीनमध्ये वाटत. पुनर्वेक्षण काढून काय करतात ते माहेरी पाठवण्यात तिला काय विद्या घेण्यासाठी पाठवण्यासाठी काय काढतात तिथी काढतात. काय काढतात तिथी. पिक्चर समजली का इथपर्यंत. किती शब्द झाले झाले ना 100 शब्द आहे 50-60 शब्द आहेत 50-60 शब्द. तर हे लक्षात ठेवायचे. हे सर्व शब्द कोणते आहे तत्सम शब्द. थोडी शब्द झाली का एका याच्याहून काढत 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 आणलं आपण तिथीपर्यंत आणलो. कुठं आणलो तिथीपर्यंत. पण आता याच्यामध्ये पण आहे. ठीक आहे मिटव का हे माझी नको काढून मी सुंदरच दिसतो त्याची काढ कॅमेऱ्याची. ठीक आहे आता तिथी काढली. आता तिथी निश्चित झाली तर आपल्या घरी एखादा चांगला कार्यक्रम करायचा असेल तर आपण कुठे जातो आपल्या. आता पोरीचा लग्न करायचा आहे तर पोरीचा लग्न करायचा आहे तर पोरीचा कुलदेवता आहे पिपरीमध्ये. कुलदेवाची पूजा करायला जातात का लग्नाच्या पहिलं आहे काय. कोणताही चांगला कार्यक्रम करायचा असेल तर आपण आपल्या कुलदेवताची पूजा करतो ना. तर मग काय करतात मग मुलीला शिक्षण करण्यासाठी कुठं पाठवत. पहिलं कोणतं सिस्टम होतं गुरुकुल सिस्टम होतं. कोणता होता गुरुकुल सिस्टम होता. गुरुकुल सिस्टम असल्यामुळे आता गुरुकडे पाठवायचं असेल परंतु त्याच्या पुढे ते कुठे गेले जगन्नाथ मंदिरात गेले. कुठे गेले जगन्नाथ मंदिर. लक्षात ठेवायचं जगन्नाथ. आता इकडे सांगू येतो हा स्किप
चूक होईल, छोटा होईल. लहान नाही होत आता. ठीक आहे. तर मुलीला शिक्षण देण्यासाठी मग ते कुठे गेले? जगन्नाथ मंदिरात गेले. कुठे गेले? जगन्नाथ. कुठं? मंदिर कुठं आहे रे? पुरी, ओडिसा. मग तिथं मंदिरात गेले. तिथं काय होतं? जगन्नाथाचं काय होतं? देवालय होतं. काय होतं? देवालय. देवालय मीन्स मंदिर. ठीक आहे. मग तिथं कोण बसले होते? पुजारी बसला राहते का? तिथं होते भगवान. काय होते? भगवान. तिथं काय होते? भगवान. भगवान होते म्हणजे देव होते. भगवान होते. भगवानची बायको? भगवानची बायको भगवती होती. कोण होती? भगवती होती. शिव होता. शिव. तिथंच काय होतं? विष्णू होतं. ठीक आहे. शिव होतं, विष्णू होतं. ठीक आहे. गणेश होता. गणेश. तिथंच होता कृष्ण होता. सर्व देवाचे नावं दिसतील तर काय म्हणायचं? तसंच म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ते तिथं काय करतात? काय करतात? तिथं ते काय करतात? हवन करतात. काय करतात? हवन. ते तिथं काय करतात? पूजा करतात. काय करतात? पूजा करतात. ठीक आहे. तिथं आता मंदिर होतं. तिथं काय होतं? मंदिर. आलं मंदिर? मंदिर होतं. मंदिराला काय असते? घंटा. म्हणायचं होतं तुला? दरवाजा म्हटली का? तर मंदिराला काय होता? कळस होता. काय होता? कळस. मंदिराला काय होता? ध्वज होता. ध्वज. काय होता? ध्वज. मंदिराला काय होता? घंटा होता. ठीक आहे. असते ना टंकन वाजवायचं. काय होतं? घंटा होता. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होती? मूर्ती होती. काय होती? मूर्ती. त्या मूर्तीमध्ये कोण होता? मूर्तीमध्ये कोण होता? देव ना, ईश्वर होता. कोण होता? ईश्वर. म्हणतो ना आपण ईश्वर. समजलं? शब्द समजत आहे? ठीक आहे. ईश्वर होता. मग आता बघा हे काय करतात? मग देवावर आता आपण देवाचं काय करतो? अभिषेक करतो. काय करतो? अभिषेक करतो. मग अभिषेक केला. काय केला? अभिषेक केला. काय केला? अभिषेक. मग अभिषेक केला तर त्याच्यावर देवावर काय टाकलं त्यांनी? जल टाकलं. जल. काय टाकलं? जल. त्याच्यावर काय टाकले? पुष्प टाकले. काय टाकले? पुष्प. कुसुम टाकलं. कुसुम. कुसुम म्हणजे पुष्प होते. लक्षात ठेवायचं. कुसुम केलं. तिथं कुसुम काय केलं? अर्पण केलं. काय केलं? अर्पण. ठीक आहे. अर्पण केलं. मग त्याने काय बनवला? आता देवळात गेले काहीतरी करतील ना, नैवेद्य बनवलं. काय बनवलं? नैवेद्य. नैवेद्यामध्ये काय घेतलं? रवा. आहे ना, आपल्याला सत्यनारायणची कथा करतात मग हातावर देतात रवा, साखर. आहे की नाही? तर नैवेद्य करतात. तर नैवेद्यामध्ये काय बनवलं त्यांनी? दुग्ध. दूध नाही. काय बनवलं? दुग्ध. दुग्ध. दधी. दधी. दधी मीन्स दही. ठीक आहे. दधीचा काय झाला? दही झाला. तिकडे तद्भव झाला. काय झाला? तद्भव. दहीचा काय झाला? दधीचा काय झाला? तिकडं दही झाला. तद्भव शब्द झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये त्यांनी काय टाकलं? नैवेद्यात तेल टाकलं. तेल. ठीक आहे. तक्र टाकलं. ताक. ताक दिलं असेल पेवाले. ठीक आहे. काय दिलं? ताक. तक्र. आलं का लक्षात? ठीक आहे. मग त्यांनी काय केला? प्रसाद खाल्ला. काय खाल्ला? प्रसाद. ठीक आहे. प्रसाद करत त्यांनी काय केली? देवाची काय केली? भक्ती केली. काय केली? भक्ती केली. काय केली? भक्ती केली. आणि मग तिला घेऊन कुठं तरी गेले. कुठं गेले? विद्या घेवायला गेले. कुठं गेले? विद्या घेवायला. तेवढं समजलं का? मग तिला घेऊन ते कुठं गेले? अरण्यात. कुठे गेले? अरण्यात. अरण्यातच असेल ना गुरुकुल. गुरुकुल कुठं असेल? अरण्यात गेले. ठीक आहे. मग अरण्यात जाताना त्यांना काहीतरी लागत असेल. मग काय काय मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसतील. प्लॅटिनम बिल्डिंग, डायमंड बिल्डिंग वगैरे बिल्डिंग दिसतील ना अरण्यात. असते की नाही?
बरोबर की नाही? अरण्यात काय असते? अरण्यात काय असते? झाडं असतात. म्हणजे अरण्यात काय होतं? वृक्ष होतं. काय होतं? वृक्ष. वृक्ष होतं, कमल होते, कमलाची फुलं असतील, वृक्षाच्या फुलंच असतील, म्हणून तिथं काय येत असेल? वास येत असेल. वास येते ना? वास येईल का गंध येईल? सुगंध नाही, गंध येईल. काय येईल? गंध. ठीक आहे, गंध येत होता. ठीक आहे, तिथं काय होती? नदी होती. नदीला काय होती? नदीच्या पाण्याची काय होती? धारा. धारी नाही, धारा. काय होती? धारा. काय होतं? धारा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तिथं काय होतं? धरणी होती. धरणी म्हणजे जमीन. तिथं काय होतं? धूल होती. धूल. तिथं धेनू वाजत होतं. धेनू म्हणजे काय? ठीक आहे, पक्षी होते, पशु होते. ठीक आहे, व्याघ्र होतं. व्याघ्र म्हणजे वाघ. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत? 6. सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ताडोबा. सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प बोर. ना सर्वात मोठा ताडोबा. पेंच. सर्वात मोठा गुगामल आहे का? सर्वात लहान बोर. सर्वात पहिला ताडोबा. सर्वात पहिला ताडोबा. लक्षात ठेवायचं. व्याघ्र होतं. काय होतं? व्याघ्र होतं. ठीक आहे, इथं काय होतं? म्हैशी होती. म्हैशी म्हणजे म्हैस. मार्जार होती. मांजर. ठीक आहे, मांजर. मक्षिका होती. काय होती? मक्षिका. ठीक आहे, इथं काय होती? कस्तुरी मृग. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यात मध्ये होते मरकट. मरकट म्हणजे माकड. ठीक आहे, मरकट म्हणजे काय होते? माकड. बंदर पे. ठीक आहे, मरकट होतं. याच्यामध्येच काय होतं? मयूर होतं. मयूर म्हणजे मोर. गर्दभ होतं. काय होतं? गर्दभ म्हणजे काय? तुम्ही आहात का? नाही ना? गर्दभ म्हणजे गाढव. लक्षात ठेवा, तुम्ही गाढव नाही आज, हुशार आहात. ठीक आहे, काय होते? गर्दभ होते, गाढव होते. ठीक आहे, तर आला का? समजलं का इथं? तर हे अरण्यात होते. ठीक आहे, जाता जाता त्यांना दिसली. समजलं? कोणाला? त्याच्या नयनाला, चक्षुला. हे सर्व काय झालं? नयन, चक्षु. लक्षात ठेवायचं. शब्द कोणते आहेत? नयन, चक्षु. लक्षात ठेवायचं. नयन, चक्षु. एकही शब्द रिपीट नाही केला मी. अजूनही एकही शब्द रिपीट झालाय का इथे? ठीक आहे, नयन चक्षुला ते दिसले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत समजले हे शब्द झाले? आता पार्ट 2 पाहू. आता पार्ट 1 झालं म्हणजे पूर्ण तिला कुठं नेलं? एकदम आपल्या हॉस्टेलवर घेऊन ठेवलं.
पोरीला हॉस्टेलवर नेऊन ठेवलं, आता पोरगी काहीतरी रंग करल ना, रंग दाखवल ना. पोरगी काय होती, संस्कारी होती, सत्कारी होती, होती का नाही. आता पाहू आता कोणते रंग दाखवले. 95 शब्द पुस्तकात आहे का 95. तर हे एवढे शब्द आहेत, अजून आहेत ना, अजून आहेत जवळपास 200 शब्द होतील, 2 सव्वा 200. ठीक आहे, चला. तर नयन चक्षुला ते दिसले आणि ते कुठं गेले, एका कुठं गेले, आश्रमी गेले. कुठं गेले, आश्रमी. आता आश्रमी मध्ये गेले, कुठं गेले, आश्रम मध्ये गेले. कुठं गेले, आश्रम. कुठं गेले, आश्रम. आता आश्रम मध्ये गेले तर कोणाचा तरी आश्रम असेल ना, किरपान बाबाचा आश्रम होता, काय नाही कोणाचा आश्रम असेल ना. आता जशी बाई आली आश्रम मध्ये, कोणाचा आश्रम असेलच, आहे की नाही. तर बाई कोणाच्या आश्रमी गेली, मुकुंद नावाचा ऋषी. मुकुंद कोण, मुकुंद नावाच्या काय कुठे गेले, ऋषी. मुकुंद नावाच्या ऋषी मध्ये गेले आणि मायकेमी सर म्हणलं. काय म्हणलं त्यांनी, मायकेमी सर म्हणलं. काय म्हणलं, काहीतरी म्हणलं असेल ना. मुकुंद नावाच्या ऋषी मध्ये च्या घरी गेले. ठीक आहे, ते काय होतं मग तिथं कोण बसायचा, मुकुंद नावाचा काय बसायचा, त्याला काही उपाध्या धारण केल्या असेल, म्हणून हा स्वतःला काय म्हणायचा, महर्षी म्हणायचा. काय म्हणायचा, महर्षी. काय म्हणायचा, महर्षी. स्वतःला तो काय समजायचा, देवर्षी, देव ऋषी. ठीक आहे, देवर्षी. संत समजायचा स्वतःला. काय समजायचा, संत. त्याला काय समजायचा, विद्वान. काय होता, हा विद्वान होता, विद्वान होता. ठीक आहे, कोण होता तो, ऋषी मुकुंद होता. ठीक आहे, आणि त्याचं ते काय होतं, आश्रम म्हणजे एक प्रकारचं काय होतं त्या काळचं, नालंदा किंवा तक्षशिला किंवा काय असेल, विश्वविद्यालय होतं. काय होतं त्यावेळेच, विश्वविद्यालय. काय होतं, विश्वविद्यालय. आता विश्वविद्यालय होतो त्याच्यामध्ये कोण ना कोणी असेल ना, का फक्त काही इमारतीच असेल का, नाही. त्याच्यामध्ये काय होती, प्रशाला. प्रशाला म्हणजे शाळा. काय होती, प्रशाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते, मुख्याध्यापक किरपान सर. काय होते, मुख्याध्यापक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होता, ग्रंथपाल होता. काय होता, ग्रंथपाल. त्याच्यामध्ये काय होतं, ग्रंथपाल. बालभवन होतं, लहान मुलांना खेळायसाठी काय असेल, बालभवन होतं. काय होतं, बालभवन होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते, प्राचार्य होते, अनेक प्राचार्य होते. त्याच्यामध्ये काय होते, पर्यवेक्षक होते, पर्यवेक्षक होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते, अधीक्षक होते. झाला आहे अधीक्षक, नाही का. त्याच्यामध्ये काय होते, सचिव होते. सचिव, सचिव नाही झालाय, सचिवालय झालाय, सचिव होते. समजलं, सचिव होते. ठीक आहे, आता तिला कुठं नेलं, कोणाच्या आश्रमामध्ये नेलं, मुकुंद नावाच्या आश्रमामध्ये. कोणाच्या, मुकुंद नावाच्या आश्रमामध्ये. आता ते गेलं, हे सर्व होतं. मग तिला तिथं कोणी भेटल्या, तिच्या काय कोणतरी भेटतील ना, का फक्त एकटीच असेल का, ते विश्वविद्यालय म्हणजे पुष्कळ देशातल्या मुली तिथं शिकायला यायच्या. फक्त भारतातच शिकण्याची, त्या संपूर्ण शिकण्याची ह्या नव्हती. तर तशा संपूर्ण जगातल्या काही यायच्या मुली तिथं शिकायला यायच्या. कोणाकडे यायच्या, या मुकुंद नावाच्या ऋषीकडे यायच्या. मग तिला तिथं कोण मिळाली, तर ती मैत्रिणी मिळतील ना. काय सखी, मैत्री, मैत्रिणी मिळाल्या. काय मिळाल्या, मैत्रिणी. ठीक आहे, मग तिचं नाव काय होतं, मैत्रिणीचं नाव. एकीचं नाव होतं कला, एकीचं नाव होतं काय, कला. एकीचं नाव होतं क्रांती. ठीक आहे, एकीचं नाव होतं गीता, एकीचं नाव होतं गौरी, प्रतिमा, मुक्ती. आहेत ना मुलीचे नाव, कीर्ती, कीर्ती, कुसुम, कुसुम, कोमल होती, कोमल. आजचे जर हेच नाव आजचे राहते, तर हेच जर नाव आजचे राहते, आजच्या जमान्यात राहते, कसे ठेवले असते मुलीचे नाव आजच्या जमान्यात. ते आजच्या जमान्यात नाव ठेवते मुलीचे नाव ना, काय जॅकलिन,
कटरीना, आहे का नाही? असे नाव असते ना, आहेत की ना? आजच्या जमान्याचे नाव नाही माहित का तुम्हाला? आहेत ना माहित? तर हे अर्थ निघोच नको असे नाव ठेवले. ठीक आहे. कोमल होती, त्याच्यामध्ये काही युक्ती होती, युक्ती. दिशा, दिशा होती. त्याच्यानंतर इथं काय होती? वसुधा होती, वसुधा. ठीक आहे. भक्ती होती, भक्ती झाला का नाही? भक्ती. सरिता झालाय, सृष्टी, सृष्टी झाला आहे. इत्यादी काय होतं? तिच्या काय होत्या? मैत्रिणी होत्या. तिला काय भेटल्या? मुली भेटली. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर बघा, ठीक आहे. आता पोलीस असतील का? पोलीस असतील का? पोलीस असतील का? अजून एक पॉइंट सुटला इथं, सांगू होतं सुटला. आता तिथं काय होतं? विश्वविद्यालय होतं, त्याच्यामध्ये काहीतरी शिकवत असतील ना, तो सुटला पाहिजे. ठीक आहे. आता कारण की स्टोरी मोठी असल्यामुळे ते समजत नाही, म्हणजे लक्षात राहत नाही आता कधी कधी. पण बघा, हा विश्वविद्यालय होता. या विश्वविद्यालयामध्ये काय शिकवलं जायचं? लक्षात घ्या. या विश्वविद्यालयामध्ये काय शिकवलं जायचं त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. विश्वविद्यालयामध्ये काय? विद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिकवला जायचा. व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व शिकवायचं. बुद्धी चातुर्य शिकवायला जायचं. काय जायचं? बुद्धी चातुर्य, बुद्धी चातुर्य. याच्यामध्ये काय शिकवलं जायचं? कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. विषय तर मग असे आपण घेतलेच होते, बरोबर? भूगोल झाला आहे, पण गणित, भूमिती, युग. किती युग आहेत रे? युग किती आहेत? कोणकोणते? त्रेता में कौन आहे ते? राम. सतयुग में कौन आहे ते? नाही, सतयुग. किती युग आहेत? 4. लक्षात ठेवायचं. युग किती आहेत? 4. कोणकोणते? सतयुग, कलियुग, कलियुग तर आता, द्वापर, त्रेता. त्रेता, सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग. तर सतयुगात कोण होतं? राम. त्रेतामध्ये राम, त्रेतामध्ये राम. सतमध्ये परशुराम. ठीक आहे. आणि द्वापर मध्ये कृष्ण. आणि आता कलियुगामध्ये कल्की. विष्णूचे किती अवतार? विष्णूचे अवतार किती? माझे नाही, विष्णूचे सांगा. 9 कोटी आहे. विष्णूचे 10 अवतार मानले जातात. ठीक आहे. दशावतार म्हणतात ना रे विष्णूला. पण हे मला तर असं एकदम फुकट, असं नाही म्हणत, ऑन कॅमेरा आहे, मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. पण विष्णूचे किती अवतार म्हणतात? 10. ठीक आहे. किती अवतार आहे? 10. माहित असतीलच. वराह आहे, त्याच्यानंतर काय आहे? वराह. त्याच्यानंतर काय? मच्छ, कच्छ, अजून नरसिंह, सिंह. त्याच्यानंतर परशुराम, परशुराम, राम, कृष्ण. त्याच्यानंतर काय? कलगी. किती झाले रे? 4 आणि 4 8. अजून एक कोणता? वामन, वामन. आणि एक म्हणतात बुद्ध. ठीक आहे. हे अवतार म्हणतात. तुम्ही दशावतार, ते 10 अवतार म्हणतात, पण मला तो तार वाटते. एक वराह. वराह अवतार माहिती आहे? वराह अवतार पृथ्वी अशी त्याच्यावर ठेवली आहे. पृथ्वी जर ठेवले तर माणसं गेले. देव हीच संकल्पना पृथ्वीवर आहे ना, मग ते पृथ्वी दाखवली पाहिलं असेल वराह अवतार. तर हे आहेत, हे अवतार आहे. मी हाय मानू शकतो, हाय अवतार मानू शकतो, हाय अवतार मानू शकतो, हाय मानू शकतो, हाय मानू शकतो. हाय अवतार आहे माझ्या मते. हा कच्चा अवतार पण असेल, मच्छ अवतार पण असेल. मला हा अवतार मला मान्य नाही, मला मान्य नाही. हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे.
तुमचा पॉईंट ऑफ नाही, तुम्हाला सांगत नाही, पण हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. कारण की वराह अवतार राहू शकत नाही. जर वराह अवतारामध्ये त्याने पृथ्वी काय म्हणते, समुद्रात डुबली म्हणते, तर ते समुद्रातली पृथ्वी काढण्यासाठी त्याने वराह अवतार घेतला म्हणतात, कोणा विष्णूने. आणि विष्णूने पृथ्वी मग ते आपल्या ते काय दात राहतात ना, दात आणि त्या मुखामध्ये त्यांनी ते काय काढली, पृथ्वीवर काढली. पृथ्वीवर समुद्र आहे का समुद्रामध्ये पृथ्वी आहे? समुद्र कायच्यावर आहे, पृथ्वीवर आहे का नाही. एक साधा रिझन आहे, म्हणून मला हा अवतार नाही. हा बाकीच्या अवतारामध्ये मला काही शंका नाही. हा एक अवतार म्हणतात, पण या अवतारामध्ये तेवढं काही दिसलेलं नाही. ठीक आहे, पण असो, तो आपला विषय नाही आहे. धर्म हा आपला विषय नाही आहे. सर्व धर्म समभाव, एका धर्माकडे लक्ष द्यायचं नाही, सर्व धर्म समभाव, तो तिकडला विषय. तर इथं काय शिकवलं जायचं, भूगोल शिकवला जायचा. त्याच्यामध्ये काय शिकवलं जायचं, ध्वनी शिकवलं जायचं. काय शिकवलं जायचं, ध्वनी. ठीक आहे, त्याच्यामध्ये इत्यादी जीवनावर आधारित काही शिकवलं जायचं, जीवन शिकवलं जायचं. काय शिकवलं जायचं, जीवन. ठीक आहे, एवढे शब्द समजले. त्याच्यानंतर बघा, आता इथं काय फक्त मुलीच राहत होत्या का, नाही. इथं एक कर्ण नावाचा हुशार मुलगा असायचा माझ्यासारखा. कोण, कर्ण. कोण असायचा, कर्ण. कर्ण नावाचा काय होता, एक मुलगा होता. ठीक आहे, कर्ण नावाचा काय होता, एक तरुण असायचा. काय असायचा, तरुण. तरुण होता. कर्ण नावाचा काय होता, तरुण. तो एकदम काय होता, चतुर होता. काय होता, चतुर होता. त्याची बुद्धी चांगली होती. काय होती, बुद्धी चांगली होती, तल्लख होती बुद्धी. ठीक आहे, बुद्धी होता त्याचा. तो कर्ण होता. म्हणजे कोणाचा, मुकुंद नावाचा काय होता, लाडका होता, शिष्य होता. मुकुंद नावाचा काय होता, शिष्य, म्हणजे लाडका शिष्य होता. समजलं का. म्हणजे इथे लक्षात ठेवा, हे इथं लिहायला पाहिजे होतं. सृष्टी नावाच्या मुली होत्या, त्याच्यानंतर काही मुलंही असतील ना, तर इथं कर्ण नावाचा एक काय होता, हिरो होता. ठीक आहे, तो मास्तरचा एकदम जवळचा होता. काय होता, मास्तरचा एकदम जवळचा होता, तरुण होता. ठीक आहे, तो एकदम तरुण होता, चतुर होता, बुद्धिवान होता. कोणाचा शिष्य होता, मुकुंद नावाचा शिष्य होता. त्याच्यासोबत अजून काही शिष्य होते, त्याच्यामध्ये होते अनिल होता. कोण होता, अनिल. अनिल म्हणजे वारा. अभिषेक होता. काय होता, अभिषेक. लिहिलं आहे आपण अभिषेक तिकडे. आकाश होता. काय होता, आकाश. आहे का आकाश. आदर्श होता. काय होता, आदर्श. कमल होता. नयन होता. प्रकाश होता. ठीक आहे, आदित्य होतं. आनंद होतं. आनंद. उमेश. कुमुद. इकडे कौमुदी लिहिलं, इकडे काय, कुमुद. ठीक आहे, यश होता. हरी होता. ठीक आहे, हरी होता. इत्यादी हे काय होते, तरुण होते. काय होते, तरुण. समजलं, डबल झालं का, हो झालं. काय घरचंच आहे. तर इथं आता हिरोईन समजली तुम्हाला. म्हणजे कॉलेजमध्ये नवीन हिरोईनची एंट्री झाली आहे. कॉलेजमध्ये ऑलरेडी हिरो होता, बदमाश हिरो नावाचा. काय म्हणजे जो कोण टॅलेंटेड पोरगा कोण होता, आपला कर्ण. ठीक आहे, आता तिची एंट्री झाली असेल. भाऊ मैहुना पिक्चर सारखा भाऊची एंट्री झाली, बाईची एंट्री झाली असेल. भाऊ सर्व तिच्याकडेच पाहत असतील, कोणाची ना कोणाची मुलगी आहे भाऊ म्हणून. काय सुंदर, कारण की पोरगी कशी होती, खतरनाक, जबरदस्त, बहुत बढिया, सुंदर. कशी होती, सुंदर. आणि जगामध्ये फक्त माणूस कोणाच्या मागे झुकला आहे तर माहितच आहे तुम्हाला. कोणाच्या मागे झुकला, नारी. सप्पे भारी नारी आहे का नाही, तर नारी. तर हे एवढं इथं काय होतं. आता कर्ण नावाचा काय होता इथं. आता बघा, इकडे अट्रॅक्शन व्हायला पाहिजे ना. आता कर्ण ज्यांना अट्रॅक्शन होईल का, डायरेक्ट दिसता बरोबर 99% होईल का, नाही होत. ठीक आहे, तर कर्ण लक्षात ठेवायचा. इथे जो कर्ण असतो तो काय करतो, कविता करतो. काय करतो, कविता. म्हणजे तो काय असतो, कवी असतो. काय असतो, कवी. आणि तो कवी करतो म्हणजे कोणाकोणावर तरी कवी करीत असेल, आहे की नाही, कविता करतो. म्हणून त्याने एक उपाधी धारण भेटली होती, त्याला कविवर्य म्हणायचे. काय म्हणायचे, कविवर्य. किंवा त्याला काय म्हणायचे, कविराज म्हणायचे. काय म्हणायचे, कविराज. लक्षात ठेवायचं. अख्ख्या स्टोरीमध्ये मी ह्याचा पूर्ण एकाने एक मेळ जोडून आणलेला आहे. कविराज म्हणायचे. ठीक आहे, तो काय जायचा मग, कवी संमेलनामध्ये जायचा. बरोबर, कवी संमेलन करतात ना, तो कवी संमेलनामध्ये जायचा, कवी संमेलन करायचा. ठीक आहे, भाग घेत. त्याच्यामुळे त्याची कीर्ती काय झाली होती, सर्वीकडे काय झाली होती, पसरली होती. काय पसरली होती, कीर्ती पसरलेली होती. ठीक आहे, हा होते ना.
ठीक आहे. आता कर्ण काहीतरी कोणावर तरी कविता करण ना, कवी असल्यामुळे कर्ण काय करायचा, सृष्टीवर कविता करायच्या. कशावर? सृष्टी. सृष्टी म्हणजे नेचर. ठीक आहे. संसारावर करायचा. कोणावर? संसार, संसार धर्मावर. हरीवर करायचा. हरीवर काय करायचा तो? कविता करायचा. ठीक आहे. आता हा भाऊ कवी चांगल्या प्रेमावर कविता करायच्या. कशावर? प्रेमावर. आता मला सांगा, आता आमच्याकडे काय झालं, किरपान मास्तर मस्त कॉलेजमध्ये कविता करतो. आता तिकडे पल्लवी मॅडम बसलेली आहे. पल्लवी मॅडम किरपान मास्तरच्या कविता पाहून पल्लवी मॅडम एकदम भावूड, का जबरदस्त पोरगा आहे, का कविता म्हणते, अशी ते म्हणत असते. ही कविता म्हणते म्हणून ते एकमेकाकडे काय होते, त्यांचं अट्रॅक्शन होते. आणि त्यांचं मग हळूहळू त्या अट्रॅक्शनचं रूपांतर बुलुलुलू मध्ये होते. कशामध्ये होते? समजलं? म्हणजे त्यांच्यामध्ये काय होते? प्रेम होते. काय होते? प्रेम होते. समजलं का? त्यांच्यामध्ये काय होते? प्रेम होते. आता याच्यामध्ये कोण चलत जर असेलच, कोणाला याची पटत नसेलच. आता ते त्याच्यासोबत बोलत आहे, कोणाला तरी पटल का? सर्व क्लास तिच्या मागे, कारण की राजाची पोरगी वरून काय सुंदर. म्हणून इथं एक राहू नावाचा हा होता स्टुडंट. कोण होता? राहू. काय होता? राहू नावाचा काय होता? स्टुडंट होता. ठीक आहे. राहू नावाचा काय होता? दुष्ट जीव होता. दुष्ट जीव. ठीक आहे. दुष्ट जीव होता. त्याला दानव होता. दानव म्हणजे राक्षसी होता. काय होता? दानव होता. ठीक आहे. तो सदा काय खात असायचा? तो नेहमी म्हणजे सदा जसे आजकालचे पोरे सदा काय खातात? खर्रा खातात, नागपुरी. तो तसा त्यावेळेस काय खायचा? चूर्ण खायचा. काय खायचा? चूर्ण खायचा. ठीक आहे. चूर्ण खायचा, पर्ण खायचा. पान. पर्ण म्हणजे काय? पान. आता नाही, बाकीचं तुम्ही समजाही नको. ठीक आहे. चूर्णच खायचा. ठीक आहे. तिला समजलं. चूर्ण खायचा, पर्ण खायचा. ठीक आहे. तो काय करायचा? अवैध काम करायचा. काय करायचा? अवैध काय करायचा? कर्म करायचा. अवैध काय करायचा? कर्म करायचा. कटू कर्म करायचा. काय करायचा? कटू कर्म. ठीक आहे. आणि आता कटू कर्म करायचा. आता हाई काय होता? राहू भाऊ कोणावर भांडला होता? रजनीवर. बरोबर. म्हणून त्याच्या मनात काय येते? पाप येते. पाप. काय येते? पाप येते. कोणाच्या? राहूच्या मनात काय येते? पाप. आणि पाप आला म्हणून यायच्या झंगाळ्याचं नाव कोणाला सांगते? कोणाला सांगेल? कोणाला सांगेल? डायरेक्ट का बापाला सांगेल का? मुकुंद नावाच्या ऋषीले किंवा मास्तरले. तिच्या मास्तरले तो गुरुला काय सांगतो? सर्व हे कटू कारस्थान कोणाला सांगतो? राहू कोणाला सांगतो? गुरुला सांगतो. कोणाला सांगतो? गुरुला. गुरु कोण? ऋषी. गुरु कोण? ऋषी. आता हे सर्व त्याला समजते. हा रागानं लाल होतो. तो रात्र जाते. मग दुसऱ्या दिवशी मुकुंद नावाचा ऋषी काय करते? प्रातकाली. प्रातकाल म्हणजेच काय? सकाळ. प्रातकाली भगवानची. कोणाची? भगवानची. काय करत असते? गिरीवर. गिरी म्हणजे पर्वत. पर्वतावर काय करत असते? होम हवन करत असते. काय करत असते? होम हवन करत असते. आणि तिथे तो काय? पाप पुण्य याच्यावर चर्चा करत असते. पाप पुण्य मंत्र वगैरे याच्यावर तो काय करत असते? तिथं चर्चा करत असते. ठीक आहे. आणि चर्चा करत असते. आणि तिथं जाऊन कोण सांगतो त्याला? त्या ठिकाणी कोण सांगतो? राहू नावाचा व्यक्ती त्याला हा सर्व घबाड सांगते. म्हणून मुकुंद ऋषीचे त्यावेळेस काय थापते? मस्तक. काय होते? रागाने काय होते? तो लाल होते. मस्तक तापते. त्याची मती भंग होते. काय होते? मती काय होते? भंग होते. मती भंग होते. ठीक आहे. तो मग काय करतो? कर्णाची काय करेल? कर्णाची काय करेल? घृणा करते. काय करते? घृणा. मग हे सर्व कळल्यावर कर्णाची घृणा करून देते. मग कर्णले बोलवते आणि मग काय देते? श्राप देते. काय देते? श्राप. कोणाला देते श्राप? कर्णाले काय देते? श्राप देते. त्याला शिवा देते.
शिवा काय देते? मूर्ख माणसा मूर्ख म्हणते त्याला, ठीक आहे. त्याला नीती म्हणते, मूर्ख नीती. शूद्र म्हणते, काय म्हणते? शूद्र, ठीक आहे. मतिमंद म्हणते, मतिमंद. म्हणतो ना एखाद्याला आपण शिवा देतो ना, लेका मूर्ख असा आहेस, तसा आहेस, असा केलास तसा केलास, मूर्ख आहेस, मतिमंद आहेस, अकलले पैदल आहेस, हे आपले झाले. त्यावेळेस तो काय म्हणायचा? तू मूर्ख म्हणायचा, नीतिवान आहेस, शूद्र आहेस, मतिमंद आहेस, ठीक आहे. म्हणून म्हणते आणि त्याला श्राप देते का तू काय होशील? ओम भट स्वाहा, तू अंधरा होशील. काय होशील? अंधरा होशील. काय होते? त्याला काय देते? श्राप देते. आणि त्याला काय करतो? तो अंध करतो. काय करतो? अंध करतो. त्याचे नेत्र, नेत्र त्याचे काय? चक्षु, नेत्र चक्षु. तो काय करतो? नयन, नयन. अंध होशील म्हणून त्याला काय देतो? दंड देतो. काय देतो? दंड देतो. काय देतो? दंड. समजलं का या स्टोरी मध्ये? काहीतरी आलं का? दंड देतो, ठीक आहे. मग आता याच्यामुळे तो काय होतो? भयभीत होतो, ठीक आहे. त्याला काय, त्याचे काय निघतात? मग अश्रू निघतात. काय निघतात? अश्रू. कुणाचे? कर्णाचे, ठीक आहे. ते अश्रू निघते आणि त्याला काय करते? तो मास्तर काय कुठं पाठवते? घरी. कुठं पाठवते? घरी. गृही पाठवते. स्वगृही. कुठं पाठवते? स्वगृही. कोण पाठवते? मुकुंद नावाचा ऋषी. आता इकडे हिरोईनला समजलं का? नाही. आता हिरोईनला हा काय झालं हे समजलं नाही. मग आता तो अंधरा झाला बिचारा. कोण? आता त्या काळात शर्पामध्ये असायचा ना, सूर्यदेवाने ह्या दिला, काय वरदान दिला, तर काय झालं? कुंतीचा पुत्र झाला कर्ण. झालं का नाही? तर एवढं वरदान असायचं. तर तसंच इथं काय दिला? त्याला श्राप दिला आणि तो काय झाला? अंधरा झाला. आता हे कोणाला समजलं? रजनीला समजलं. कोणाला समजलं? रजनीला समजलं. मग रजनीला समजलं तर रजनी स्वतःची काय करते? स्वतःची काय करते? घृणा करते. काय करते? घृणा. शब्द डबल झाला असेल, स्वतः आता डबल शब्द होतील. घृणा करते. काय करते? घटघट. स्वतःचे काय? घटघट का पाणी पिती है, घुटघुट के रहती है. तिथं समजून जायचं. ती कशी राहते? घुटघुट राहते. तिला स्वतःचीच काय होते? घृणा येते, ठीक आहे. स्वतःलाच काय देते? दंड देते. काय देते? दंड देते, ठीक आहे. ते एकदम मृत्यूच्या जवळ पोहोचते. कोणाजवळ पोहोचते? म्हणजे खाणं पिणं सोडून देईल ना बाई. बाईला माहित झालं का आमच्या बापूला असं झालं, बाई काय खाणं पिणं सोडतेस ना. मोबाईल ना, तिला काहीच समजत नाही ना. भूक लागते ना, प्यास लागते. ते जसं मजनू होते तशी ही काय होते? रजनी होते, ठीक आहे. ते काय करते? स्वतःला दंड देते. ते एकदम कुठे जाते? मरणाच्या दारात. म्हणजे कुठे जाते? मृत्यू जवळ जाते. कुठे जाते? मृत्यू शय्या. मृत्यू शय्या जवळ जाते. कुठे जाते? मृत्यू शय्यावर जाते. आता मृत्यू शय्यावर जर जाते, बापाला काहीतरी फिकर होईल ना राजावर. पोरगी पण घरी गेली आहे. इथं आता स्टोरी मध्ये लक्ष द्या. मुलगी पण घरी गेली आहे, मुलगाही आपल्या घरी गेला. आता इथं काय होते? मुलीची तब्येत एकदम दिवसेंदिवस काय होत जाते? खालावते. पोरगी माझ्यासारखी बारीक झालेली असते, ठीक आहे. बारीक झालेली असते बिचारी. बापाला चिंता येईल ना तिच्या एकदम शरीरावर. मग बाप काय करतो? शरीर, तिच्या शरीरावर काय करतो? उपचार करतो. काय करतो? उपचार करतो. कोणाला बोलवतो? पहिलं कोणाला बोलवत? डॉक्टरला बोलवत का वैद्याला बोलवत? वैद्याला बोलवत. कोणाला? वैद्य म्हणजे गावचे काय बोलवते? वैद्य बोलवते, ठीक आहे. आता इकडे कर्ण का करण? आता हा झाला. ही झाली स्थिती कोणाची? रजनीची. ही झाली स्थिती कोणाची? रजनीची स्थिती झाली. मग कर्ण काहीतरी करल ना बाबू तिथं. स्टेटस पाहिजे. रावले महाराज, रावले महाराज. आता रावचा तर झाला रे. आता इथं काय? कर्ण अंधरा झाला. अंधरा झाला आहे ना. मग अंधरा काय करल? बर्डीच्या चौकात येईल रे बाप्पा म्हणाल का नाही? तो काय बनतो? भिक्षू बनतो. कर्ण काय बनतो? भिक्षू. आणि तो काय असतो? गायक तर असतोच, कवी असतो, कविता करणाराच असतो. म्हणून सकाळी गाणे म्हणत जातो, अल्लाह के नाम से दे दे बाबा करत करत तो नगरात फिरत राहतो आणि भिक्षू बनतो. काय बनतो? भिक्षू बनतो. एक दिवस तो कोणत्या नगरात जाते? शशी नगरात जाते.
कुठे जाते शशीनगर. तिथं कोण असेल कोण असेल रजनी असेल. तिथं कोण असेल रजनी. एक दिवस काय होते प्रातःकाली प्रहारी किंवा प्रहारी तो काय करत असतो मग कीर्तन करायला लागते. बाबा काय करायला लागते आपला म्हणजे काय करणं काय करायला लागते कीर्तन करतो. काय करतो कीर्तन गायन करतो. काय करतो तो गायन करतो. ठीक आहे. एक दिवस भीक मागता मागता तो कुठे जाते शशीनगरात जाते. नगरात पोहोचते. तिथं तो काय करत असतो दान मागत जातो आणि गाणे गात जातो. मग इले आवाज ओळखीचा वाटते. बाईले आवाज ओळखीचा वाटते. खिडकीतून पाहत असेल कोण आला त्या आवाजानं सैरा वैरा अशी जाते. हा दान मागता मागता राजाच्या वाड्यात जातो आणि काय मागतो दान मागतो. काय मागतो दान मागतो. ठीक आहे. रजनी मग दान मागायला जाते तर रजनीच बाहेर जाते. दरवाजा बोलते मग ते काय करते रजनी त्याला काय देते दक्षिणा देते. काय देते दक्षिणा. काय देते दान देते. ठीक आहे. रवा देते रव धन धनिक. ठीक आहे. मम देते मम म्हणजे पाणी पे. दिसलाच नाही दिवसाबाद पाणी पे मम देते. मम देते. ठीक आहे. हे पाहून आता रजनीला तिचा बिछड़ा हुआ प्यार मिल गया दिसला ना त्याला ते त्यालाच ठेवते. कारण की राजाची मुलगी राहते तिथंच ठेवते. हे पाहून तिची काय होते तब्येत चांगली होते. ठणठणीत जबरदस्त बहुत बढिया. म्हणजे तब्येत सुधारते. काय होते तब्येत सुधारते आणि आमूलाग्र बदल होते तिच्या. कशामध्ये आमूलाग्र बदल कशामध्ये होते तब्येतीमध्ये काय होते आमूलाग्र बदल होते. आणि हे पाहून राज्याला काय वाटते काय होतं आता आपली पोरगी सुधरत आहे. सर्व हकीम हुकीम करून झाले तरी मुलगी सुधरत नव्हती. पण एक भिकारी आला आणि भिकाऱ्याला पाहून माझी मुलगी सुधारली. हे राजाला काय वाटते बरं वाटते. राजाला आनंद होतो. काय होतो आनंद होतो. काय होतो आनंद होतो. ठीक आहे. इथं काय देते मम देते. कोण देते रजनी मम देते. मम दिल्यामुळे कर्णाची काय भागेल तहान नाही तृष्णा. काय भागते तृष्णा. आलं का लक्षात. त्याची काय भागते तृष्णा भागते. मग इकडे आनंद होतो. ठीक आहे. आनंद हे पाहून राजाला बरं वाटते आणि मग तो काही झंगाडाचं काही तरी काढते का हा पोरगा असा झाला म्हणून माझ्या पोरीची काय बिघडली होती तब्येत बिघडली होती. म्हणून त्या पोरीच्या म्हणण्यानुसार बाप तिचं काय करते रजनी आणि कर्ण याचा काय करते विवाह करते. काय करते विवाह. आता विवाह करते. मग विवाहामध्ये कोणतरी येईल ना. आता लग्नामध्ये कोणतरी येईल ना. मग विवाहामध्ये कोण असते माता असते पिता असते. ठीक आहे. पुत्र असतात. कोणाचे असतील XYZ मित्र असतात. ठीक आहे. शिष्य असतात. मग विवाह करते. विवाहामध्ये काय होते मग उत्सव होते. काय होते उत्सव साजरा करतात. याच्यामध्ये काय ते श्वश्रू लक्षात ठेवायचं. श्वश्रू आणि काय श्वशूर. कोण श्वश्रू आणि श्वशूर. कोणाचा कर्णाचे ते राजा रजनीकांत आणि काय रजनीगंधा कोण बनते श्वशूर बनते. श्वशूर म्हणजे सासू. श्वशूर म्हणजे सासरा. ठीक आहे. हे बनतात श्वशूर बनतात. ठीक आहे. आणि दोघेही म्हणजे कोण कर्ण आणि कोण रजनी. द्विज म्हणजे कोण दोन. द्विज म्हणजे काय होते दोनदा जन्मणारा होते. द्विज म्हणजे दोघही होते. दोघही या आपल्या सर्व मित्रांना काय करतात वंदन करतात. काय करतात वंदन करतात. आणि सुखाने काय करतात आपला मग संसार करतात. झाली दी एंड. एवढी मोठी स्टोरी आहे. दी एंड. ही आहे स्टोरी कोणाची तत्सम शब्दाची माझी नाही. ठीक आहे. समजलं का काय रे काय म्हणला राहूचा काय झाला
अबे राहूच्या काय झाला आता, राहू शाळेतली होती, शाळेतली गोष्ट कोण लक्षात ठेवते बे? शाळेतली गोष्ट कोण लक्षात ठेवते का? शाळेतली गोष्ट फक्त तो जो आहे तो शाळेतली गोष्ट कोण लक्षात ठेवणार आहे? ठीक आहे, तो ऋषी पाहिजे, डॉक्टर पाहिजे, आहे का नाही? आता बरं सांगा, तुम्ही या अकॅडमीत आहे, तुम्ही कोण लक्षात ठेवतात काय? जे असेल तुमचं लक्षात ठेवा, जवळचे नाही, जे एकदम तुमच्या जवळचे असेल त्याने लक्षात ठेवाल ना. तुम्ही कोणाला लक्षात ठेवणार आहे? अरे एवढ्याला लक्षात ठेवणार आहे का? 50-60 जण जसे बसतात तुम्ही क्लासमध्ये, सर्वांना लक्षात ठेवणार आहे? जो एकदम तुमच्या एकदम जवळचा असेल, क्लोज असेल, मित्र असेल वगैरे, नाही का, त्यालाच लक्षात ठेवू आपण, नाही का? तसं नाही. ठीक आहे, अशा प्रकारे ही आपली तत्सम शब्दाची काय या स्टोरी आहे. समजली तत्सम शब्दाची स्टोरी? ठीक आहे, किती शब्द झाले का? 2 अक्षर झाले ना? लक्षात राहतील आता? लक्षात राहतील का? शिकवता येते का? यूट्यूबवर बी सर्च कराल, भेटणार नाही. हे आपल्याजवळ आपणच बनवलेली आहे. यूट्यूबवर अनेक आहेत, चांगले एज्युकेटर आहेत, त्यांची आहे, पण ही आपली आहे, ही आपण तयार केलेली. ठीक आहे, ही कोणाची घेतलेली नाही. ओके, तर ही आहे. ओके, चला समजलं का? तत्सम शब्द समजले? आता कधी बघू तद्भव शब्द, कधी बघू पोर्तुगीज शब्द, याच्यासमोर पोर्तुगीज शब्द बघून. ठीक आहे, आता नाही बघू, स्टोरी बहुत लांब झाली ना. पोर्तुगीज शब्द बघू नेक्स्ट टाइम. आता मी 15 तारखेच्या नंतर तुमचे कंटिन्यू क्लास घेणार आहे. मी एका हप्ता, म्हणजे हा जो बॅकलॉग लागला आहे ना 1-2 दिवसाचा, पुढच्या शनिवारी पण माझा क्लास होणार नाही. माझ्या एकदम जवळच्या मित्राचं लग्न आहे, त्याच्यामुळे मी येऊ शकणार नाही. 4 दिवस हँगओव्हरमध्येच राहणार आहे, त्याच्यामुळे काही आपण येणार नाही. ठीक आहे, म्हणजे लग्नाच्या हँगओव्हरमध्ये म्हणलं, नाही तर म्हणाल का मास्तर पडून राहील तो नाही. ठीक आहे, तर सरांना सांगणार आहे होते की नाही होत म्हणून. ठीक आहे, कन्फर्म म्हणजे लग्न कन्फर्म आहे, पण कसं आहे, वेळ भेटली 1-2 घंट्याची पाहिजे, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आहे, तर त्याच्यामुळे जर झालं तर येईल, नाही झालं तर नाही. ठीक आहे, तर हे थोडं, हे जो मागच्या हप्त्यात ब्रेक पडला ना आपला न सामोरे पडणार आहे, त्याच्यामुळे की ते जो पूर्ण आहे शब्दाच्या जाती, तो पूर्ण टॉपिक तुम्हाला एका हप्त्यात कव्हर करून देईल. मग आपण देशे चालले. ओके, ठीक आहे, समजलं? तत्सम शब्दाची स्टोरी समजली? ओके, क्लिअर? ठीक आहे, विसरणार आहात? विसरायलाच पाहिजे, मानवी स्वभाव आहे. ठीक आहे, विसरायलाच पाहिजे, मानवी स्वभाव आहे. विसरणार नाही तर मग आमच्यासारख्या क्लासेसची काही गरज आहे का? नाही ना? आहे की नाही? चला ठीक आहे. ओके, ब्रेक घ्या, क्लास घेऊ अजून 1 घंटा. वचन घेऊ, पाहू सांगतो क्लास घेतो का नाही घेतो म्हणून.